नमस्कार, मी दीपाली जांभेकर. देशकालमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत बुद्धीच्या खेळावर. बुद्धिबळ. बुद्धिबळ हा फक्त खेळ नाही आहे, हा आहे हजारो वर्षांपासूनचा भारतीय वारसा. या खेळातला प्रत्येक मोहरा आयुष्याची एक वेगळी शिकवण देतो. प्याद्याचं धैर्य, हत्तीची ताकद, घोड्याची एक वेगळी चाल आणि राजाची जबाबदारी. हा खेळ प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवतो विचार करायला. फक्त पुढचं पाऊल नाही तर त्यापुढे काय होईल याचाही विचार करायला. हा खेळ तयार करतो दृष्टिकोन, आत्मविश्वास, दूरदृष्टी आणि एकाग्रता. आणि आज आपण या खेळाबद्दल जास्त माहिती जाणून घेण्यासाठी भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्याचं नाव प्रत्येक बुद्धिबळ चाहत्याला परिचित आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर, यशस्वी प्रशिक्षक आणि अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मृणालिनी कुंटे मॅडम यांच्याशी गप्पा मारून आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या बालपणाबद्दल, बुद्धिबळाबद्दल, त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुभवांबद्दल आणि खास म्हणजे त्यांच्या शिकवण्याच्या एका विशिष्ट शैलीबद्दल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार कुंटे मॅडम, तुमचं देशकालमध्ये खूप स्वागत. धन्यवाद. आजचे गिफ्टिंग पार्टनर आहेत टॉर्सोटेल. टॉर्सोटेल हा कॉटन हँडलूम साड्यांचा ब्रँड आहे आणि त्यांची स्पेशालिटी आहे कांथा स्टिच साड्या, कॉटन हँडलूम साड्या आणि बेंगॉल कॉटन साड्या. त्यांच्याकडून आज मॅडम तुमच्यासाठी एक छान गिफ्ट त्यांनी दिलेली आहे, साडी. आज आपण बुद्धिबळावर बोलणार आहोत आणि मला खरं तर खूप छान वाटतंय की आता सध्या आपण बघतोय बुद्धिबळामध्ये भारतातली बरीच मुलं पुढे चालली आहेत आणि आज आपण त्या विषयावर बोलणार आहोत. मला ही बरीच माहिती जाणून घेता येणार आहे. तर मला तुम्ही हे सांगाल का की बुद्धिबळाचा कसा उदय झाला किंवा बुद्धिबळ सुरू कुठून झालं, कसं झालं, तो खेळ म्हणून कसा उदयाला आला आणि तुम्हाला कधी वाटलं की मला हा खेळ खेळायचा आहे आणि मला यातच करिअर करायचं आहे? तसं खरं बुद्धिबळाचा उगम भारतात झाला आणि 500-600च्या शतकामध्ये मौर्य डायनेस्टीमध्ये याचा उल्लेख आहे की बुद्धिबळाची सुरुवात झाली आणि तेव्हा तो आपला डाव म्हणजे बुद्धिबळाचा डाव चतुरंग नावाने ओळखला जायचा. असं अशी संकल्पना होती की ही 4 दळं, लाईक हत्ती दळ होतं, एक पायदळ होतं, घोडदळ होतं आणि रथ, असे 4 संकल्पना आणि त्याचं चतुरंग असं ते नाव पडलं. त्याच्यानंतर असे काही उल्लेख आहेत की नंतर हे बुद्धिबळ पर्शिया आणि अरब देशांमध्ये खेळलं गेलं. त्याचं नाव बदलून तिथे शतरंज झालं. तिथेच ते शहमात या शब्दांचाही उल्लेख आढळतो. नंतर ते युरोपमध्ये गेलं, तिकडे काही आपल्या नियमांबद्दल बदल घडवले गेले आणि नंतर ते रशियामध्ये पण खूप प्रमाणात वाढलं. जेव्हा अमेरिका रशियामध्ये वॉर झालं तेव्हा एक इंटेलिजंट जनरेशन पुढची बनवावी या दृष्टीने रशियामध्ये त्याचा खूप प्रसार करण्यात आला आणि प्रत्येक व्यक्तीला बुद्धिबळ शिकवण्यात आलं. आणि आपण नंतर जनरेशन्स टुगेदर बघतोय की खूप विजेतेपद म्हणजे जागतिक विजेतेपद हे विजेते हे रशियामधनं आलेत. तर तशी त्याची ही संकल्पना आहे. आणि अगदी म्हटलं तर आपल्याला असे काही उल्लेख जुनेही आढळतात की जिथे मंदोदरींनी बुद्धिबळ खेळलं होतं. पण म्हणजे अशा पण बऱ्याच संकल्पना आहेत. पण म्हणजे 5व्या-6व्या शतकामधले आपल्याला उल्लेख सापडतात बुद्धिबळाचे. आता माझं म्हणशील तर माझी बुद्धिबळाची सुरुवात एक थोडी नाट्यमय पद्धतीने झाली. एक 83-84ची ही गोष्ट आहे की साधारणतः उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर जाऊन म्हणजे खेळू नका, ह्याच्यासाठी घरात बसून खेळायचा खेळ म्हणून बुद्धिबळ असं आम्ही तेव्हा शिकलो. आणि कसं सापशिडी, कॅरम घेऊन कंटाळा आलेला असतो आणि नाविन्याची आवड असते लहानपणी, म्हणजे काहीतरी नवीन म्हणून हा बुद्धिबळ आम्ही शिकलो. नंतर लगेचच शाळा चालू झाल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरला एक इंटरस्कूल मॅच होती आणि मी खूप आग्रह धरला की बाबांना की मी ही खेळते एक स्पर्धा, एक म्हणजे इंटरस्कूल स्पर्धा. इथे खेळायला गेले, अशी काही फारशी विशेष प्रगती किंवा काही फार स्किल्स मी दाखवले नाही टुर्नामेंटमध्ये. पण चांगले गेम खेळले, 1-2-3 गेम मी जिंकले. आणि शेवटचा जेव्हा माझा गेम होता तेव्हा मला कळलं नाही, माझ्याकडे 2 क्वीन्स होत्या का 3 क्वीन्स मी बनवल्या होत्या आणि मला ही स्टेलमेट ही कॉन्सेप्टच माहीत नव्हती. आणि मी तसा तो गेम ड्रॉ झाला आणि मी विचारत होते की असं कसं, माझ्याकडे 3 क्वीन्स आहेत तर मी कशी काय ड्रॉ झाली ही गेम. आणि त्या सुमारास माझं फडके सर आणि काकूंशी तिथे ओळख झाली आणि त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले की तू कुठे राहतेस आणि तू कुठे शिकलीस,
मग तुला आवडतं का वगैरे या गोष्टी. आणि त्यांनी मला ते समजावून सांगितलं की काय असतं स्टेलमेट जनरली. आणि मी खूप नर्वस होते कारण आपण एवढा चांगला गेम आपण ड्रॉ केला ह्याच्याबद्दल. आणि ते माझ्या घराच्या खूपच जवळ राहायच्या. तेव्हा त्यांना असं वाटलं की मुली या म्हणजे चेसमध्ये फारशा नाही आहेत, तर हिनी काहीतरी ह्याच्यात करिअर किंवा ॲटलिस्ट शिकावं तरी येऊन. तर त्या घराच्या खूप जवळ राहायच्या. त्या 1-2दा आमच्या घरी पण आल्या, म्हणजे आजीला भेटल्या. पण तेव्हा बुद्धिबळाचे क्लासेस ही संकल्पनाच न रुचणारी होती. कारण तेव्हा मला असं वाटतं की अभ्यासाला सुद्धा आम्ही कधी क्लासेस लावले नाहीत. त्यामुळे पैसे शिकून खेळ खेळणं हा कॉन्सेप्टच त्यावेळेला एक्झिस्ट नव्हता. त्यामुळे माझ्या आजीनी काही फार एंटरटेन नाही केलं त्यांना. पण मग नंतर एक दिवशी त्या अशा संध्याकाळच्या वेळेला माझे आईबाबा नोकरी करायचे, अशी वेळ बघून आल्या की माझे आईबाबा पण भेटतील. आणि त्या आईबाबांना भेटल्या आणि मग असं झालं की ठीक आहे, मग तुम्हाला असं वाटतंय की ती काहीतरी करू शकते आणि तिलाही इंटरेस्ट आहे, तर आपण आता परीक्षेला सुट्ट्या लागल्यानंतर चालू करू. म्हणजे हा मे महिना, तर पुढचा मे महिना मला ते बुद्धिबळ शिकायला चालू करण्यामध्ये गेला. मग पहिल्या दिवशी क्लासला गेले आणि मला बरेचसे नियम माहीत नव्हते. सगळी मुलं होती क्लासमध्ये आणि त्याचा राजा उलटा मांडला. आता मला ते नव्हतं माहीत की कुठल्या घरात राजा ठेवायचा, कुठल्या घरामध्ये क्वीन ठेवायची. आणि मग कॅसलिंगचे नियम माहिती नव्हते. आणि मग ती जरा मुलं हसायची. मला तसं वाईट वाटलं की अरे आपल्याला काहीच माहिती नाही आहे. मी दुसऱ्या दिवशी आईला म्हटलं की नाही, मला जर क्लासला यायचं असेल तू अभिजितलाही माझ्याबरोबर क्लासला पाठव. आणि मग अशा रीतीने माझं आणि अभिजित दोघांच्याही चेसच्या क्लासची सुरुवात झाली. आणि मग त्या वेळेला बऱ्याच तुम्हाला अडचणी आल्या असतील, म्हणजे जेव्हा तुम्ही ठरवलं की आता ही सुरुवात झाली आहे पण करिअर पण यात करायचंय किंवा मी यात करिअर करते, हे ठरवल्यावर पण अडचणी काहीतरी आल्या असतील किंवा कसं जेव्हा चालू केलं तेव्हा करिअर करायचं असं त्याच्यामध्ये काही विचार नव्हता. एक आवड म्हणूनच त्याची सुरुवात झाली. मग एक साधी पुण्यातली कॉम्पिटिशन होती, त्याच्यामध्ये खेळलो, तिकडे बक्षीस मिळवलं. आणि एक बक्षीस असं मला वाटतं की त्यांनी खूप हुरूप येतो की आपण अजून खेळायला पाहिजे ह्याच्यासाठी. मग थोडी अजून तयारी केली आणि त्या वर्षी 85 साली म्हणजे लकीली पुण्यामध्ये स्टेट सब ज्युनियर चॅम्पियनशिप होती. आणि माझी ती पहिलीच टुर्नामेंट होती आणि सरांनी चांगली तयारी करून घेतली माझ्याकडनं की पुण्यात आहे NISA, कुठे घेऊन जायला लागत नाही मुलीला, तुम्ही खेळवा. आणि तिकडे मी नॅशनलसाठी सिलेक्ट झाले. आणि 85 साली नॅशनल जर सांगलीतच होत्या, म्हणजे जर जवळच्याच ठिकाणी होत्या. मग आईबाबा घेऊन पण गेले आणि त्या नॅशनलला मी दुसरी आले. आणि हा माझ्या म्हणजे चेसमधला पूर्ण टर्निंग पॉईंट होता. कारण पहिल्यांदाच खेळून नॅशनलला दुसरा नंबर मिळवला, ह्याचं खूप कौतुक झालं. आणि मग जरा चेसकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. त्यावेळेला आतासारख्या खूप टुर्नामेंट्स नव्हत्या, पुस्तकं वगैरे असं काही मिळायची नाहीत. त्यामुळे जी काही प्रॅक्टिस करायची ते आम्ही दोघं एकमेकांशी खेळायचो किंवा मग सरांकडे जायचो, त्यांच्याकडनं शिकायचे, नवीन डाव शिकायचे, त्यांच्याकडनं पुस्तकं घ्यायची, ती लावून बघायची. आणि मग त्याच्यानंतर कधी मागे बघितलं गेलं नाही, कारण त्याच्यानंतर सलग 2 वर्ष मी सब ज्युनियरला सेकंड नंबरला होते. ज्युनियरला मी 15 वर्षाची असताना मी अंडर 19मध्ये सुद्धा तिसरी पोझिशन मिळवली होती. त्यामुळे हे सातत्य परफॉर्मन्समध्ये आणि प्रॅक्टिसमध्ये हे टिकून होतं. आणि आईबाबांचाही जरा हुरूप वाढला की चांगली करती आहे तर पुढे न्यायला हरकत नाही. मग एक इंटरनॅशनल टुर्नामेंटला सिलेक्शन झालं. तिकडे मी एक रशियाला टुर्नामेंट खेळून आले. आणि त्याच्यानंतर कळलं की बाहेरचं जग आणि बाहेरचं चेस हे किती वाढलं आणि किती वास्ट आहे. की त्या मानाने बुद्धिबळ आपल्याकडे भारतात खूपच लिमिटेड होतं. आणि तेव्हा नेट वगैरे सगळं नसल्यामुळे आपल्याला बाहेरच्या देशात काय चालू आहे ह्याची काही कल्पना म्हणजे सर्वसामान्यांना अजिबातच नव्हती. जे पेपरमध्ये वाचायला मिळायचं तेवढंच आपल्याला माहीत होतं. आणि मग त्याच्यानंतर खूप दृष्टिकोन बदलला या सगळ्या गोष्टींकडे बघायचा. आणि लगेचच म्हणजे 10वीच्याच वर्षी मी माझी 2 नॅशनल चॅम्पियनशिप मी जिंकल्या. एक तर सब ज्युनियर माझ्या ग्रुपची आणि त्याच वेळेला एक नॅशनल बी म्हणून ओपन कॅटेगरीमध्ये व्हायची, ती पण टुर्नामेंट मी त्या वर्षी जिंकली. आणि इतक्या लहान वयात अशी बी टुर्नामेंट जिंकणारी कदाचित त्यावेळेला मी पहिलीच मुलगी असेल. आणि मग आम्ही मात्र ठरवलं की आता तेव्हा 10वीचं वर्ष पण होतं की आता अभ्यास करायचा का पुढे चेस करायचं. तर तेव्हा मी ठरवलं की नाही, मला ह्याच्यामध्ये काहीतरी करायचं आहे, अजून पुढे जायचं आहे. आणि आईवडिलांनी पण त्याला अगदी पूर्ण पाठिंबा दिला. आणि त्यावेळेला बुद्धिबळात करिअर म्हणजे बुद्धिबळ खेळणंच ही खूप अवघड गोष्ट होती. आणि करिअर ह्या एकदम ऑफबिट करिअर असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण ओव्हरऑल स्पोर्ट्समध्ये करिअर करायलाच फार कोणी पुढे नसायचं, मी पुढे नाही यायचं. आणि त्या काळात बुद्धिबळासारख्या खेळामध्ये करिअर करणं हे खूपच अवघड होतं.
पण आईबाबांचा खरं म्हणजे खूप सपोर्ट मिळाला आणि त्यांनी हो म्हटलं म्हणून हे पुढे करिअरच्या दृष्टीने बघू शकले बुद्धिबळाकडे. बुद्धिबळाकडे. आणि मग जेव्हा आंतरराष्ट्रीय मास्टरचं टायटल मिळालं, तो अनुभव कसा होता? अ, आंतरराष्ट्रीय मास्टरची एक खूप मोठी स्टोरी आहे. मी जसं तुला आता सांगितलं की 90 साली मी इंटरनॅशनल स्पर्धेला बीला क्वालिफाय झाले. आपल्याकडे तेव्हा बी आणि ए अशा 2 गटामध्ये ओपन टुर्नामेंट्स व्हायच्या, ओपन नॅशनल्स व्हायच्या. सो नॅशनल ए वॉज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस टुर्नामेंट मुलांची किंवा मुलींची. आणि तिकडनं जो जागतिक लेव्हलला संघ असायचा ऑलिम्पियाडला किंवा एशियन्सचा, तो संघ त्याच्यातून निवडला जायचा. आणि 91 ते 95 सलग 5 वर्ष मी म्हणजे भारताच्या संघात स्थान मिळवून होते. आधी मी 2 ऑलिम्पियाड्स पण म्हणजे खेळले होते, 92 साली आणि 94 साली. आणि 95 साली इतकी छान तयारी झाली होती की नाही, आता आपण दुसरे आलोय, तिसरे आलोय, चौथे झालं येऊन, 5वं झालं, आता याला पहिलंच यायचं. इतक्या तयारीने आणि खूप चांगल्या तयारीने मी टुर्नामेंटसाठी गेले होते. एकदम कॉन्फिडन्स पण होता आणि खूप प्रेशर म्हणा किंवा खूप सेल्फ एक्सपेक्टेशन म्हणा. माझा परफॉर्मन्स इतका खराब झाला की मी समहाऊ कुठले गेम जिंकू नाही शकले किंवा चांगले गेम हातातनं जायला लागले. आणि आय जस्ट फिनिश टुर्नामेंट ॲट द बॉटम. आणि ते खूप असं नर्व्हस आणि खूप असं डिप्रेसिंग मोमेंट होती त्यावेळेला. आणि मग आता खरंच बुद्धिबळ पुढे चालू ठेवायचं का नाही, हाही एक शंका म्हणजे मनात माझ्या आणि आईबाबांच्या होती. पण त्यांचं प्रोत्साहन आणि सरांचा एक कॉन्फिडन्स, ठीक आहे एखाद वेळेस असं होतं, कारण तोपर्यंत मी कधी करिअरमध्ये असं बॅकबेंड बघितला नव्हता. सदर तो असं आलेख वरच होता. आणि आता पहिल्यांदा असं काहीतरी झालं होतं की आपण खूप उंचीवरनं खाली पडलोय असं त्यावेळेला वाटलं. मग पुढच्या नॅशनलची तयारी, ओके खेळायचं तर थोडीफार तयारी तर करायला पाहिजे. तर तयारी केली. नॅशनल बीमधनं एला क्वालिफाय होणंही खूप अवघड गेलं त्यावर्षी मला. आणि मग एची स्पर्धा आली आणि समहाऊ मी त्या स्पर्धेचं अजिबात काही टेन्शन नव्हतं घेतलं, कारण काही टार्गेट समोर ठेवून गेले नव्हते. फक्त प्रत्येक गेम चांगला खेळायचा एवढाच फोकस पॉईंट होता. आणि ती स्पर्धा मी जिंकली नॅशनल एची. ते माझं पहिलं नॅशनल एचं टायटल होतं. आणि त्यातनं मी तिसऱ्या ऑलिम्पियाड होतं जिथे माझं IWMचं टायटल झालं, त्याला क्वालिफाय झाले. आता ही टुर्नामेंट होती आर्मेनियाला. मी टीमच्या टॉप बोर्डवरती खेळत होते. खरं सेकंड बोर्ड पण खेळू शकले असते, पण तेव्हा आमची सिनियर होती भाग्यश्री ठिपसे आणि तिचा एक कॉन्फिडन्स म्हण किंवा तिला असं वाटलं मी करू शकेन पहिला बोर्ड. मी तिला म्हटलं गं पहिल्या बोर्डवरती मला सगळे टफ प्लेयर्स लागतील आणि मी जिंकू शकेन का, मी एवढा इथे सस्टेन करू शकेन का या बोर्डवरती. तर तिचा होता कॉन्फिडन्स, नाही तू करशील, तू कर, नीट खेळ. आणि ओव्हरऑल पण टीमचं स्पिरिट इतकं छान होतं. आणि आता RB रमेश वन ऑफ द लिडिंग कोचेस आहे म्हणजे ओव्हरऑल वर्ल्डमधला, तेव्हा तो आमच्या मेन्स टीमचा पार्ट होता. आणि तेव्हा तो रिझर्व्ह प्लेअर होता, कारण त्याला रोज राऊंड त्यामुळे मिळायची नाही. तो बरेचदा राऊंड नसल्यामुळे फ्री असायचा. तेव्हा त्यांनी पण मला चेस प्रिपरेशनमध्ये तेव्हा खूप मदत केली होती, ओपनिंग प्रिपेअर करण्यामध्ये, अपोनंटच्या अगेन्स्ट राऊंडला प्रिपेअर करण्यामध्ये. आणि त्याचाही मला खूप फायदा झाला. आणि ऑलिम्पियाडला माझं छान परफॉर्मन्स झाला. आणि आमची शेवटची राऊंड होती फ्रान्सच्या टीमची. माझा अर्थात सामना पहिल्या बोर्डवर त्यांच्या टॉप प्लेअरशी होता. आणि टीमची मॅच चालू होती, थोडी टेन्स मोमेंट होती, कारण मला ती मॅच ड्रॉ केली तरच IWMचं टायटल मिळणार होतं. मला ड्रॉ करणं तरी आवश्यक होतं ती मॅच. आणि सगळ्यांचे तोपर्यंत गेम झाले होते आणि मी माझ्या मॅचमध्ये एवढी इंटेन्स इन्व्हॉल्व होते. काही मूव आधी मी तिला ड्रॉ विचारली होती माझ्या अपोनंटला, कारण पोझिशन ड्रॉईश वाटत होती. आणि ती म्हणली नाही मी खेळीन अजून, कारण ती त्याच्या टीमची कॅप्टन होती, एक रिस्पॉन्सिबिलिटी तिच्यावर पण होती टीम जिंकायची. पण नंतर तिलाही असं वाटलं की त्यांची टीम जिंकू शकत नाही आणि हा गेम ती विन काढू शकत नाही. थोड्या तिने मला ड्रॉ ऑफर केले की आपण ड्रॉ घ्यायची का गेम. आणि मी विसरून गेले की मला ही ड्रॉ चालणार आहे टायटलला. आणि मी आपला विचार करते सगळ्यांचे गेम झाले होते, त्यामुळे बाकीचे पण इंडियन प्लेयर्स आजूबाजूनी उभे होते. आणि मला एकदम स्ट्राईक झालं की अरे मला हे ड्रॉ करून मी IWM होती, मी विसरून गेली आहे. आणि मी लगेच ड्रॉ ॲक्सेप्ट केली. आणि दॅट्स हाऊ आय फिनिश माय इंटरनॅशनल वुमन मास्टर टायटल आर्मेनियाच्या ऑलिम्पियाडला. ओके. पण आपल्याकडे म्हणजे तेव्हा तुम्हाला बरेच अनुभव आले असतील बाहेरच्या देशातल्या लोकांसोबत खेळताना. भारतामध्ये काही वेगळे पण जाणवलं का, की तिथे वेगळं आहे बाबा बुद्धिबळाचं एक हे, किंवा तिथल्या मुलांना जास्त फॅसिलिटी आहेत, आपल्याकडे जरा कमी आहेत, किंवा काय काही
कमी जास्त असं नाही, पण काही वेगळेपण काय जाणवलं? मला असं वाटतं की बऱ्याच काळापर्यंत ना बुद्धिबळामध्ये प्रशिक्षण मिळवणंच भारतात अवघड होतं. कारण भारतात आपल्याला 87 साली आनंद वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन झाला आणि 88 साली तो ग्रँड मास्टर झाला. सो आपल्याला भारताला 88 साली पहिला ग्रँड मास्टर मिळाला. तोपर्यंत हो. आपल्याकडे ग्रँड मास्टर्सच नव्हते. तर मला असं वाटतं की कोचिंगचा खूप अभाव होता, की चांगलं प्रशिक्षण, की पुढे जायला काय करायला पाहिजे हे आपल्याला माहिती नव्हतं. साधारणतः मला असं वाटतं की जेव्हा USSR सेपरेट झालं आणि त्याच्यातनं बरेच रशियन प्लेयर्स बाहेर पडले आणि मग हे रशियातलं जे नॉलेज आहे ते बाहेर स्प्रेड व्हायला सुरुवात झाली. ते लोक इतर ठिकाणी कोचिंगला जायला लागले, कारण पैशाची पण गरज होती या लोकांना. हो. आणि साधारणतः 91-92 नंतर हे कोचेस ऑल ओव्हर वर्ल्ड ट्रॅव्हल करायला लागले कोचिंग देण्यासाठी. आणि मग ती रशियन सिक्रेट्स बऱ्यापैकी बाहेर आली आणि खूपशा खेळाडूंना त्यातनं प्रशिक्षण मिळालं, की पुस्तकं मिळायला लागली. तर हे मला खूपदा असं वाटतं की अवेलेबिलिटी ऑफ बुक्स जी खूप कमी होती त्यावेळेला, की आता नेटवर तुम्ही क्लिक करा, तुम्हाला एका प्लेअरचे भरपूर गेम्स हो. मिळतील. पण त्यावेळेला हा काहीच तंत्रज्ञान विकसित नव्हतं. त्यामुळे कुठल्याही खेळाडूंचे गेम मिळवणं किंवा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणं, अक्षरशः पुस्तकं मिळवायलाही भारतात खूप कष्ट घ्यायला लागायचं, की एखादं पुस्तक यायचं, मग ते कोणतरी झेरॉक्स करायचं. पण ओरिजिनलच्या कॉस्ट परवडणाऱ्या नव्हत्या आणि ते मिळायचं नाही. मग त्यातलं आपल्याला हवं ते मटेरियल either तुम्ही लिहून घ्या किंवा एखाद 2 पानं झेरॉक्स करून घ्या. ह्याच्यावरच आम्ही तेव्हा पुस्तक म्हणजे अभ्यास करायचो. तर मला असं वाटतं की ह्या फॅसिलिटीज बऱ्यापैकी त्यावेळेला कमी होत्या. आणि दुसरा मला एक उल्लेख करावा असं वाटतो की स्पोर्ट्सला, एस्पेशली चेसला म्हणजे गव्हर्नमेंटकडनं सुद्धा खूप काही सपोर्ट नव्हता त्यावेळेला. मला आठवतं की जेव्हा इंडियन टीम ट्रॅव्हल करायची अब्रॉड, तर खूप वेळा आम्हाला असं असायचं की आता ठीक आहे, आम्ही USSRला गेलो होतो, आम्ही USA गेलो होतो वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आणि सगळी अशी 10, 12, 14, 16ची टीम होती. आम्ही संध्याकाळपर्यंतच मिनिस्ट्रीच्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि गव्हर्नमेंट नेवर सँक्शन द टीम. आणि अगदी संध्याकाळी 5ला प्रपोजल सँक्शन झालं विदाऊट मॅनेजर्स आणि कोचेस. पण आता त्यांनी हा नाही विचार केला की आता 10 आणि 12 वर्षाची मुलं आहेत, ती एकटी कशी ट्रॅव्हल करू शकतील. तर त्यामुळे हा पण काही सपोर्ट नव्हता. लास्ट मोमेंटपर्यंत माहीत नसायचं की आपण ही टुर्नामेंट बाहेरची खेळायला जाणार आहोत का नाही आहोत. अशाही सिच्युएशन्स होत्या की आम्ही दिल्लीवरनं परत आलेलो, की टीम सँक्शन नाही झाली आणि तेव्हा इतकं अफोर्डेबल नव्हतं की तुम्ही एवढे पैसे भरून बाहेरच्या देशात जाऊन खेळू शकाल. पण मला असं वाटतं की त्यावेळेलाही इकडून युरोपला ट्रॅव्हल करायला 50,000 लागायचे आणि आजही तेवढेच लागतात. पण ते 50,000 त्या काळी खूप मोठी अमाऊंट होती, की जी प्रत्येकाला शक्य नव्हती करणं. आणि हा एक मात्र मला असं वाटतं की आपल्याकडे स्पॉन्सरशिप, अवेलेबिलिटी ऑफ कोचेस आणि चेस मटेरियल ह्याचा त्यावेळेला खूप अभाव होता. पण हा इतर खेळांमध्ये पण तुम्हाला फरक जाणवतो का, की बुद्धिबळाचा वेगळा असं जाणवतो, की बुद्धिबळात आणि इतर खेळांमध्ये सुविधा ज्या आपण म्हणतोय, बुद्धिबळासाठीच असं होत होतं का इतर खेळांनाही काहीसं मला तसंच असं वाटतं असेल? हा तसा सगळ्याच खेळांच्या बाबतीत अनुभव सेम असू शकतो, कारण हे मला एक्झॅक्टली नाही माहिती. पण आपल्याकडे क्रिकेटला जे एक स्थान दिलं गेलं होतं त्याच्यामुळे बाकीच्या स्पोर्ट्सना मिळणंच फार अशक्य होतं. मला असं वाटतं की जेव्हा आनंद खूप म्हणजे ग्रँडमास्टर झाला त्याच्यानंतर बुद्धिबळाला थोडे चांगले दिवस भारतात यायला सुरुवात झाली. मग तुम्हाला आता तेही असं जाणवत असेल ना स्पेसिफिक, की मागच्या काही वर्षांपासनं कसा बदल होत गेलाय सुविधांमध्ये असेल किंवा खेळाडूंमध्ये किंवा पर्स्पेक्टिव्ह एक बघण्याचा बुद्धिबळ या खेळाकडे? नाही, नक्कीच. म्हणजे मला इतका हा 30-40 वर्षातला ड्रास्टिक डिफरन्स आहे बुद्धिबळामध्ये, की 88 साली जेव्हा तो ग्रँड मास्टर झाला तेव्हा जरा बुद्धिबळाकडे लोकं वळायला लागली आणि एक रिस्पेक्टफुली त्याच्याकडे बघायला लागली. पण तरीसुद्धा तो भारताचा पहिला ग्रँड मास्टर होता आणि अभिजित 2000 साली 4था ग्रँड मास्टर झाला. सो 88 ते 2000 एवढ्या वेळात भारतात फक्त 4च ग्रँड मास्टर होऊ शकले. पण 2000चा जो पिरियड होता तेव्हा मला असं वाटतं की त्यावेळेला जेव्हा कॉम्प्युटरायझेशन वगैरे सगळं झालं, नेट आलं, तेव्हा गोष्टी आणि फॅसिलिटीज मिळणं खूप सोपं होत गेलं बुद्धिबळातल्या लोकांसाठी. आणि ट्रॅव्हलिंग बिकेम लिटल इझी आणि ह्याच्यामध्ये खूप ड्रास्टिकली फरक त्याच्यानंतर व्हायला लागले. पुस्तकं मिळायला लागली, काही गोष्टी पुस्तकात भारतात प्रिंट व्हायला लागली पुस्तकं. त्याच्यामुळे म्हणजे खूप कमी कॉस्टला ही पुस्तकं अवेलेबल व्हायला लागली प्लेयर्सना. कोचिंग फॅसिलिटीज वाढल्या, कोचेसची संख्या वाढली, प्लेयर्स वाढले. त्यामुळे तुम्हाला
खेळायला जे पार्टनर लागतो तोच मिळायचा नाही पूर्वी. तो पण हा एक प्रॉब्लेम खूप टुर्नामेंटमुळे सॉल्व्ह झाला. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की खूप साऱ्या गव्हर्नमेंट्सने सुद्धा काही फॅसिलिटीज प्लेयर्ससाठी चालू केल्या. मला इथे प्रामुख्याने सांगावं असं वाटलं किंवा जेव्हा चंद्राबाबू नायडू म्हणजे मिनिस्टर होते हैदराबादला, तेव्हा तेलंगणा आणि हे सेपरेट नव्हतं, इट वॉज आंध्र प्रदेश, तेव्हा त्यांनी खेळाडूंसाठी खूप सुविधा दिल्या. आणि तेव्हाच आपण बघतो की हरिकृष्ण, हरिका, हम्पी हे तिघंजणं तिकडनं खूप स्ट्रॉंगली वरती आले, कारण ह्यांना खूप चांगल्या फॅसिलिटीज आणि स्पॉन्सरशिप्स या मिळत गेल्या. नंतर आता 2000 जेव्हा 2020 जेव्हा कोविडच्या काळामध्ये, तेव्हा बुद्धिबळाने खूप वेगळ्याच दृष्टीने प्रगती केली की 2020 एकतर कोविडच्या काळात बाहेर पडायचं नाही आणि खूपशी लोक त्याला ऑनलाईन काहीतरी शिकायचं म्हणून बुद्धिबळाकडे वळली. आणि मला असं वाटतं त्यावेळात संख्या 5-10 पटींनी जगभरात बुद्धिबळ खेळाडूंची वाढली की आता बुद्धिबळ इतक्या घराघरात खेळलं जात आहे की आमच्याकडे पण क्लास येणारा बिगिनर मुलाला ॲटलिस्ट पीसेस कसे जायचे एवढं तर नक्कीच माहिती असतं. की हा एक खूप मोठा पॅच होता. त्या सुमारासच क्वीन्स गॅम्बिट एक नेटफ्लिक्सवरतीच रिलीज झालं आणि त्यांनीही खूप पब्लिसिटी चेसला त्या सुमारास मिळवून दिली. 2002चं ऑलिम्पियाड, 2022चं ऑलिम्पियाड आपल्याकडे इंडियामध्ये झालं आणि तेव्हासुद्धा ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी तामिळनाडू गव्हर्नमेंटनी घेतली होती आणि गव्हर्नमेंटनी करोड्स ऑफ रुपीज चेसच्या ऑलिम्पियाडमध्ये घालवण्याची ही पहिलीच वेळ होती. आणि त्याच्याने पण खूप बुद्धिबळाकडे म्हणजे लोक आकर्षले गेले आणि त्या सुमारासच आपण बघतो की आपल्याकडे अर्जुन एरिगसी, प्रगनंदा, गुकेश, दिव्या देशमुख हे सगळे यंगस्टर्स ऑलिम्पियाडमध्ये खेळले आणि त्यांनी खूप सुंदर परफॉर्मन्सेस केले. आणि मला असं वाटलं की ह्याच्यानंतर जो एकदम जंप बुद्धिबळाने केला आहे जागतिक क्षेत्रावर भारताने म्हणजे, तर तो म्हणजे अवर्णनीयच आहे की एकदमच खूपच हे बुद्धिबळपटू खूपच वर गेले त्याच्यानंतर. आणि आता त्यांनी इतके सुंदर बेंचमार्क सेट केलेत पुढच्या जनरेशनसाठी की आपल्याकडे 2 विजेतेपदं आहेत, ऑलिम्पियाडची गोल्ड मेडल्स आहेत, नंतर आपल्याकडे विश्वविजेता पद आहे, नंतर वर्ल्ड चॅम्पियन दिव्या आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खूप त्याच्यानंतर बुद्धिबळाचा प्रसारही वाढला आणि आता खूप स्पॉन्सरशिप्स पण येतात. गव्हर्नमेंटकडनं सुद्धा काही फंडिंग्स बुद्धिबळाला मिळतं आहे. आणि PSU सुद्धा मला असं वाटतं पेट्रोलियम लोकांनी खूप त्याच्यामध्ये हातभार लावला आहे, कारण त्यांनी कसं आहे की एकदा तुम्हाला जॉब असेल किंवा तुम्हाला असं तिथने एक कन्फर्म स्पॉन्सरशिप असेल तर तुम्हाला एक टेन्शन नसतं की मला कसं पुढचं टुर्नामेंट मी खेळू शकेन किंवा नंतर माझं काय होईल ह्याचीही एक चिंता नसते. तर हे या PSUजनी खूप बुद्धिबळाला सपोर्ट केला. तसंच LIC आहे, नंतर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने सुद्धा काही लोकांना स्पॉन्सरशिप त्यावेळेला दिली होती. तर या लोकांचं मला असं वाटतं खूप हातभार बुद्धिबळाला लागला त्या सुमारास. बुद्धिबळ आणि इतर खेळांमध्ये काय फरक काय आहेत नेमके, किंवा खेळ म्हणून जे आपण बघतो तर त्याच्यात नेमका काय फरक आहे? नाही, हा खूप छान प्रश्न विचारलास तू मला आणि मला फार आवडेल ह्याचं पण उत्तर द्यायला. की जसं बुद्धिबळाला काही फिजिक्स लागत नाही, मला असं म्हणजे फिजिकल फिटनेस फारसा लागत नाही, की खूप लहान वयात तुम्ही हे खेळायला चालू करू शकता, कारण हे फक्त तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आहे की तुम्ही किती चांगलं खेळू शकता. आणि मला असं वाटतं हा एकच खेळ असेल की जेव्हा तू 5 वर्षाचा मुलगा तेवढ्याच कॉम्पिटिटिव्ह स्पिरिटने आणि तेवढ्याच एनर्जीनी एखाद्या 20-22 वर्षाच्या मुलाशी खेळतोय असं दृश्य आपल्याला बघायला मिळेल अशा ह्याच्याने. पूर्वी असं होतं की 18व्या वर्षी आनंद ग्रँडमास्टर झाला, आपल्याला खूप छान वाटलं, खूपसे प्लेअर ग्रँडमास्टर झाले ह्याच्यातच कौतुक वाटलं. पण आता तुझं बघितलंस की आपल्याकडे हे प्रगनंदा म्हण किंवा गुकेश म्हण वयाच्या 10व्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर झाले आणि 12व्या वर्षी ग्रँडमास्टर झाले. आणि यांनी दाखवलं की यंग जनरेशन जेवढा चांगला फोकस किंवा विचार चांगल्या पद्धतीने करू शकते ती म्हणजे थोडी एल्डरली जनरेशन नाही करू शकत. आणि मला ह्याच्यामध्ये एक प्रामुख्याने असं वाटतं की जेव्हा तुम्ही खूप यंग असतात, तुम्हाला 24 तास फक्त बुद्धिबळाचा विचार असतो, तुम्हाला बाकीचे विचार मनामध्ये येत नाहीत, थोडे तुम्ही कुठेतरी करिअरबद्दल किंवा तुमच्या सेटलमेंटबद्दल विचार करता, तेव्हा तुमचे कुठेतरी ते डायव्हर्जन मनामध्ये येतं. सो हा प्रामुख्याने मला एक फरक वाटतो की यंग प्लेयर्स खूप बुद्धिबळामध्ये आहेत आणि खूप तुम्ही लहान वयातसुद्धा हे बुद्धिबळ खेळणं चालू करू शकता. दुसरं एक प्रामुख्याने मला असं वाटतं प्रॅक्टिसबद्दल, की एखादा फिजिकल स्पोर्ट्समध्ये आहे
एखादा टीम गेम्समध्ये म्हणजे प्रॅक्टिस करण्यामध्ये सुद्धा काही प्रकारे रिस्ट्रिक्शन्स असतात की लेट्स से एखादा स्विमर आहे, तो किती वेळ स्विम करू शकेल, कारण फिजिकल रिस्ट्रिक्शन्स आहेत. अगेन पूल घरी घेऊन जाऊ शकत नाही, यू हॅव टू कम टू पूल टू प्रॅक्टिस. तर चेसचं असं नाही झालं. चेसमध्ये तुम्ही घरी करू शकता, आता तर कम्प्युटरवर करू शकता, तुम्हाला प्लेईंग पार्टनर लागत नाही, कारण इतकं तुम्हाला हे जे सगळं कम्प्युटरायझेशन आणि हे जे सगळं मीडिया म्हणजे आपल्याला गोष्टी अवेलेबल आहेत आणि एवढ्या वेबसाईट्स डेव्हलप झालेल्या आहेत आणि रिअली म्हणजे कोविडमध्ये तर इतके चेस साईट्स आल्या आणि पॉप्युलर झाल्या की तुम्हाला पार्टनर्स खेळायला मिळतात आणि देर इज नो लिमिट. तुम्ही किती प्रॅक्टिस करा ह्याच्यावरती, तुम्ही 8-8, 10-10 तास सहज करू शकता, एकटं करू शकता, कोचच्या मदतीने करू शकता. की ही जी फॅसिलिटी चेसला मिळत गेली ती बाकीच्या स्पोर्ट्सना कदाचित रिस्ट्रिक्टेड असू शकते. सो हा मोठा फरक मला चेस आणि चेस प्लेयर्समध्ये आणि बाकीच्या प्लेयर्समध्ये वाटतो. आणि बुद्धिबळ खेळल्याने आपण जसं आता तुम्ही म्हणालात की एकतर ते बुद्धीचा खेळ असल्यामुळे आपण कितीही वेळ प्रॅक्टिस करू शकतो आणि लहान वयापासून खेळू शकतो, पण याच्यात एक म्हणजे खूप इतरही फायदे आहेत बुद्धिबळाचे. म्हणजे जसं लहानपणीपासून खेळत असतील तर एकाग्रता वाढते किंवा आत्मविश्वासही वाढतो किंवा निर्णय क्षमता. तर आणखी बुद्धिबळ खेळाचे काय काय फायदे आहेत? की तू ते अगदी बरोबर म्हटलंस की बुद्धिबळाचे म्हणजे फायदे तर खूप आहेत. एक तर एकाग्रता, जे खूप मुलं असं पण आहेत की मला एका जागी बसावं मुलांनी म्हणून बुद्धिबळाच्या क्लासला घालणारे असे खूप पेरेंट्स आहेत. पण एक्झॅक्टली की एकाग्रता वाढायला खूप मदत होते बुद्धिबळाने. एक निर्णय घेण्याची क्षमता वाढते की जे लाईफमध्ये तुम्ही पुढे घेणार असतात. तुम्ही लहानपणीच माझे डिसिजन्स मी बोर्डवरती घेणार आहे, ही एक तुम्ही म्हणजे तुम्ही गोष्ट शिकू शकतात. आणि असेच मला असं वाटतं की मॅनेजमेंटमधले जे असंख्य लेसन्स आपण जे मोठे झाल्यानंतर शिकतो की प्लॅनिंग करायचं, ऑर्गनायझिंग टीम. तुम्ही काय करता बुद्धिबळामध्ये? तुमचे पीसेस ऑर्गनाईज करतात, तुम्ही ती ऑर्गनायझिंग टीमच करता तुमची. देन इवन इफ यू सी द HR अँगल की पीसेसना कुठे आणि कसं वापरायचं, हा अँगल पण तुम्हाला बुद्धिबळात दिसतो की प्रत्येक पीसला त्याच्या फुल पोटेन्शियलनी आणि कुठून आणि कसं वापरता येतं हे तुम्हाला बुद्धिबळ शिकवतो. टाईम मॅनेजमेंट, कारण तुम्हाला की अनलिमिटेड टाईम नाही आहे बोर्डवरती. तुम्हाला त्या वेळातच ते डिसिजन घ्यायचे आहेत आणि त्या वेळातच तुम्हाला तो रिझल्ट बोर्डवरती प्रोड्यूस करायचा आहे. त्यामुळे हे टाईम मॅनेजमेंट असे मला असं वाटतं की मॅनेजमेंटचे पण असंख्य लेसन्स आपल्याला त्या बुद्धिबळामधनं मिळतात. आणि ह्याचप्रमाणे एकाग्रता, एका जागी बसण्याची सवय, जरा फ्युचर प्रेडिक्ट करणं, अपोनंटच्या मूव्ज पुढच्या बघणं, ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला लाईफमध्ये पण ज्या पुढे म्हणजे उपयोगी पडतील असे आपण शिकतो. आणि सगळ्यात मला एक महत्त्वाचं वाटतं की हे फक्त बुद्धिबळ नाही की कुठल्याही स्पोर्ट्सबद्दल की तुम्ही हार पचवायला शिकता, जे आजच्या काळात खूप डिफिकल्ट आहे. कारण मुलांना नाही ऐकायची ही सवय नाही आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हारलो ते सहन करून त्यातनं बाहेर पडून पुढचा गेम अजून जिद्दीने खेळणं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जे बुद्धिबळ आणि म्हणजे सगळ्यांना आणि मला पण शिकवलेलं आहे. आता तुम्ही खरं तर शिकवताय लहान मुलांना, कोचिंगमध्ये तुम्ही आहात, आणि तर तुम्हाला बरेचदा पालकांचे वेगवेगळे अनुभव येत असतील की जर एखाद्याने ठरवलं आहे की मला याच्यात करिअर करायचं आहे, म्हणजे जे खरं तर लहान वयापासून असेल तर करिअरचा विषय नसतो डोक्यात, पण एक आता 11वी-12वीतला मुलगा जर असेल तर तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतात का की असं पालकांचा एक जरा दृष्टिकोन असा असतो की खेळात करिअर नको, तू खेळ फक्त वगैरे असं काही, किंवा काय काय अनुभव येतात तुम्हाला? आता पालकांचे आणि मुलांचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत ह्याच्यामध्ये की बुद्धिबळात किंवा कुठल्याही स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं ना तर तो एकाचा डिसिजन नसतो, म्हणजे नसायला पाहिजे. ह्याला दोघांचंही सहमती लागते. म्हणजे मुलगाही हुशार पाहिजे आणि पेरेंटनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. बरेचदा पालक असतात की त्यांना वाटत असतं की मुलांनी काहीतरी करावं, पण त्या मुलाला जोपर्यंत वाटत नाही की आपण बुद्धिबळ खेळावं किंवा ह्याच्यात करिअर करावं किंवा ह्याच्यात काहीतरी अचीव्ह करावं, तोपर्यंत हे होणं जरा मला असं नेहमी वाटतं की पॉसिबल नाही आहे. खूपदा पेरेंट्स चांगले असतात, मुलंही चांगली असतात, मुलं हुशार असतात, पण फक्त हुशारीवर तुम्ही करिअर नाही करू शकत किंवा खूप काही अचीव्ह नाही करू शकत. त्याला इतर गोष्टींची पण जोड लागते. की आता टॅलेंटची मला असं वाटत नाही की आपल्याकडे इंडियात काही कमी आहे, खूपच टॅलेंट आहे. पण हा टॅलेंट जर करेक्टली नर्चर झाला आणि त्याच्याबरोबर तुम्हाला खूप मेहनतीची पण गरज आहे, की हार्ड वर्क पण लागतं, की फक्त टॅलेंट सक्सेस देऊ शकत नाही.
फायटिंग बॅक स्पिरिट लागतं, की ओके तुम्ही जर लुझिंग पोझिशन आहेत, मायनस पोझिशनमध्ये आहे, ते फाईट बॅक करायचं. तुम्ही जर तिकडे गिव्हअप ॲटिट्यूड ठेवलीत तरी पण तुम्ही स्पोर्ट्समध्ये चांगलं करू शकत नाही. त्यामुळे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला फक्त टॅलेंट बरोबर लागतात एखाद्या स्पोर्ट्समध्ये सक्सेस व्हायला. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की पेरेंट्सनी जर मुलांना आवडत असेल तरच करिअरसाठी चेसमध्ये पुश करावं. आवड म्हणून अर्थात कोणीही हा बुद्धिबळ खेळ शिकू शकतो. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्याकडे करिअर या दृष्टीने बघता तेव्हा त्याच्यासाठी योग्य टाईम इन्व्हेस्ट करणंही गरजेचं असतं. की आपण हे खूप आता कॉमन गोष्ट झाली आणि हे चेसनं इतर कोचेसही स्पोर्ट्समधले फेस करतात की मुलगा चांगला असतो पण त्याला 4 क्लास असतात, त्याला ड्रॉइंग असतं, त्याला फुटबॉल असतं, त्याला अजून अभ्यासात पण छान करायचं असतं. पण तुम्ही जर असं खूप प्रेशर त्यांच्यावरती दिलं तर ते सक्सेसफुल नाही होऊ शकत कुठल्याही ह्याच्यामध्ये. कारण कुठल्याही स्पोर्ट्समध्ये किंवा कुठेही करिअर म्हटलं की इट इज इज गोइंग टू डिमांड टाईम आणि थोडं टाईम तुम्ही इन्व्हेस्ट त्याच्यामध्ये करू शकायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं असतं की एखादा प्लेयर जेव्हा बनतो त्याच्या मागे खूप सॅक्रिफायसेस गेलेले असतात. आपण आता गुकेशच्या स्टोरी सगळे वाचतो किंवा दिव्याच्या स्टोरीज आपण वाचल्यात की लहानपणी जर ते बर्थडे पार्टीज आणि मग बाकीचे फंक्शन्स असं जर करत बसले असते तर कदाचित आज ते एवढे मोठे प्लेयर नसते झाले. की त्यांनी पण खूप सॅक्रिफायसेस केलेत आणि फक्त प्लेयर्सनीच नाही पण त्यांच्या पेरेंट्सनी पण त्यांची करिअर ह्याच्यासाठी सॅक्रिफाईस केली आहेत. की आज तिची आई पण डॉक्टर होती, गुकेश वडील पण डॉक्टर होते, पण आपलं करिअर सोडून त्यांनी फक्त मुलांच्या मागे आयुष्य घालवलेलं आहे. आणि हे 8-10 वर्ष त्याच्यात घालवल्यानंतर हे तुम्हाला आज मिळालेले रिझल्ट्स आहेत. त्यामुळे क्विक काही नसतं आणि शॉर्टकट कशालाही नसतं. कारण खूपदा असं होतं की मुलांना थोडासा सक्सेस मिळाला की असं पेरेंट्सना वाटतं की नाही आता त्यांनी हे अचीव्ह करावं, या गोलपर्यंत जावं. पण मग ते जेव्हा गोल समोर येतो तेव्हा ती जी प्रोसेस असते दॅट गेट लॉस्ट. कारण तुम्हाला तिकडे पटकन जायचं असतं, मग काही शॉर्टकट्स मार्ग त्याच्यामध्ये येतात. पण हार्डवर्कशिवाय काही मिळत नाही. तुम्हाला ती पूर्ण प्रॅक्टिस, ती पूर्ण प्रोसेस ही फॉलो करायलाच लागते. आणि त्यानंतरच की आपला गेम इम्प्रूव्ह झाल्याशिवाय सक्सेस मिळणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तर मला हे त्यांना असं सांगायचं वाटतं की तुम्हाला जर करिअर करायचं असेल तुम्ही खूप विचारपूर्वक निर्णय घ्या आणि जेव्हा तुम्ही पूर्णपणे ह्याच्यात जाल तेव्हा सर्वस्व देऊन ह्याची प्रॅक्टिस करा. जर एखाद्याने याच्यात करिअर करायचं ठरवलं तर त्याला वेगवेगळे मार्ग कोणते आहेत? बुद्धिबळामध्ये आता प्लेयर म्हणून तर एक ऑप्शन आहेच की तुम्ही प्रोफेशनली चेस खेळू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही म्हणजे काही जॉब किंवा काही नसेल तरीसुद्धा तुम्ही बुद्धिबळावर सस्टेन करू शकता. कारण आता प्राईज मनी वगैरे पण सगळे चांगले आहेत, चांगल्या कंडिशन्स टुर्नामेंटमध्ये चांगल्या प्लेयर्सना मिळतात. पण अगदी तुम्ही बुद्धिबळामध्ये ॲज अ प्लेयर सक्सेसफुल नाही झालात तरी पण असे खूप ऑप्शन आता सध्या अवेलेबल आहेत. एक तर कोचिंगचा की आता संख्या इतकी मुलांची वाढलेली आहे की प्रशिक्षकांची ॲक्च्युली बुद्धिबळामध्ये खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्लेयर्सना प्रशिक्षण देणं ही एक गोष्ट करू शकता. आणि अगदी टॉप लेवलला करायची आहे असं पण गरज नाही की तुम्ही इवन स्कूल्समध्ये किंवा कॉलेजेसमध्ये अगदी बिगिनर्स मुलांना अशा पद्धतीने सुद्धा हे प्रशिक्षण देऊ शकता. आणि आता हे प्रशिक्षण ना तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने देऊ शकता. त्याच्यामुळे घरी बसल्या तुम्ही जगात कुठेही बुद्धिबळ शिकवू शकता. सो हा एक खूप मोठा ऑप्शन कोचिंगचा अवेलेबल आहे सध्या. दुसरं म्हणजे मुलांची संख्या वाढली तशी स्पर्धांची पण संख्या वाढली आहे आणि स्पर्धेंमध्ये आपल्याला रेफरी लागतात, त्यांना आम्ही चेसमध्ये आर्बिटर म्हणतो. तर ह्यांची पण खूप रिक्वायरमेंट आपल्याकडे भारतात सध्या आहे. आता पुण्यात म्हणशील ना तर पुण्यात एव्हरी वीक 2 ते 3 टुर्नामेंट्स होतात की जिकडे ऑलमोस्ट 500-600 प्लेयर्स पुण्यातनं खेळतात. तर एवढ्या सगळ्यांना मॅनेज करायला आर्बिटर्सची गरज पडते आणि अशा आपल्या भारतात असंख्य टुर्नामेंट सदैव होत असतात. त्यामुळे हे आर्बिटर तुम्ही एक होऊ शकाल. त्याच्यासाठी एक एक्झाम असते आणि ज्याची वर्कशॉप आपल्या चेस फेडरेशनतर्फे घेतली जातात. त्यामुळे त्यातली माहिती करून घेऊन ही आर्बिटरची एक्झाम देऊन तुम्ही आर्बिटर पण टुर्नामेंटसाठी होऊ शकता. आणि जे प्लेयर असतात त्यांना वेगळे कष्ट करायची गरज लागत नाही कारण नियम वगैरे सगळे माहीतच असतात. फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून परीक्षा देणं एवढंच असतं. तर या टुर्नामेंटच्या अनुषंगाने इव्हेंट मॅनेजमेंट हाही एक मोठा म्हणजे आहे करिअर की जे डेव्हलप होऊ शकतं. अजून असे काही प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजर्स चेसमध्ये आहेत असं नाही कारण बहुतेक हे आउटसोर्स केले जातात इव्हेंट्स. पण ह्या गोष्टीही मला असं वाटतं की खूप लवकरच मोठ्या प्रमाणात ह्याला करिअरला स्कोप मिळेल
की चेसच्या टुर्नामेंट मॅनेज करणं आणि तसंच प्लेयर मॅनेजर, की आता हे जे मोठे प्लेयर्स आहेत त्या प्लेयर्सनाही पुढे मॅनेजर्सची गरज पडेल की त्यांचे इव्हेंट्स मॅनेज करणं, त्यांचे टुर्नामेंट्स मॅनेज करणं, त्यांच्या स्पीचेस रेकॉर्ड करणं, त्याच्यावर काही वर्क करणं, और त्यांच्यासाठी त्यांचे काही वेब पेजेस मॅनेज करणं या सगळ्यांसाठी. त्यामुळे मला असं वाटतं की इव्हेंट मॅनेजर आणि पर्सनल मॅनेजर फॉर स्पोर्ट्स हा म्हणजे प्लेयर्ससाठी हाही एक मोठा करिअर ऑप्शन पुढे असू शकतो. आणि ह्याचबरोबर आपले जे स्ट्रीमर्स असतात, आता तर लाईव्ह स्ट्रीमर्स खूप चेसकडे वळतात की तुम्हाला जर चांगल्या कम्युनिकेशन स्किल असतील, तुम्ही छान बोलू शकत असाल, तुमचे विचार दुसऱ्यांपर्यंत पोचवू शकत असाल, तर एक स्ट्रीमर्स किंवा कंटेंट रायटर ही खूप चांगली करिअर्स चेसमधल्या लोकांसाठी आहे. त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही जर प्लेअर म्हणून नाही सपोज सक्सेसफुल होऊ शकलात तर पुढे काय करायचं, हा ऑप्शन म्हणजे हा क्वेश्चन मार्क नाही आहे. त्याच्यासाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि आर्बिटर जे तुम्ही म्हणालात, मग त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता अशी काही वेगळी लागते का? नाही, शैक्षणिक पात्रता मला असं वाटत नाही काही लागते, पण बुद्धिबळातलं काही बेसिक नॉलेज त्यांना लागतं आणि त्याही वेगवेगळ्या लेव्हलवर असतात की तुम्ही लोकल आर्बिटर होऊ शकतात, एक नॅशनल आर्बिटर, इंटरनॅशनल आर्बिटर, आणि त्याप्रमाणे तुमच्या एक्झाम्स असतात आणि तुम्ही एक 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 एक्झाम पार करत गेलात की त्या लेव्हलला तुम्ही आर्बिटर म्हणून काम करू शकता. आता आपण वर्तमानात तर बुद्धिबळाचा चांगला एका लेवलला सेट झालेला आहे खरं तर बुद्धिबळ हा गेम. पण तुम्हाला काय वाटतं, भारतात बुद्धिबळाचं भविष्य कसं आहे? म्हणजे आता ऑलरेडी तो महासत्ता बनतोय म्हणलं तर, आणि बनलाच आहे असं म्हणायचं हरकत नाही आहे, पण खूपच उज्ज्वल भविष्य आहे बुद्धिबळाचं आता. आणि आता खूप सारे छोटी मुलं, यंगस्टर्स बुद्धिबळाकडे वळतायत आणि करिअर करू पाहतायत. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की काही वर्षांपूर्वी की अभ्यास सोडून चेसकडे येणारी लोकं खूप कमी होती, पण आता फुल फ्लेज म्हणजे शाळेत न जाता बुद्धिबळ पूर्णपणे आत्मसात करणारे सुद्धा खूप मुलं आहेत. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे आता ऑलरेडी या यंग GMsने इतके छान म्हणजे सेट करून ठेवलेले त्यांच्यासाठी बेंचमार्क्स, आणि हे क्रॉस करणं इज गोइंग टू बी अ डिफिकल्ट चॅलेंज फॉर इंडिया. म्हणजे आपल्याच भारतीय लोकांना हा एक मोठा चॅलेंज आहे. आणि मला असं वाटतं की पण असेल कोणतरी अजून पुढे येईल की जो हा पण चॅलेंज ॲक्सेप्ट करेल आणि ह्याच्याही वर जाईल. त्यामुळे नक्कीच ज्या पद्धतीने स्प्रेड होत आहे आपल्याकडे, ज्या पद्धतीने कोचेस त्याच्या मुलांना घडवतात, त्या दृष्टीने आपण लवकरच आय थिंक सगळं जग कॉन्कर करू चेसमध्ये. आणि ह्याचा नक्कीच काही म्हणजे दुमत नाही आहे ह्याच्याबद्दल. थँक्यू सो मच. मला आज तुमच्याबरोबर बुद्धिबळाच्या या प्रवासावर गप्पा मारून खूप छान वाटतंय. आणि खरं तर तुमच्याशी बोलताना बुद्धिबळाचं भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य असं सगळ्याचं दर्शन झालंय. आणि मला नक्की खात्री आहे तुमच्या या मार्गदर्शनातून नवीन पिढी जी येते ती नक्कीच त्याला नवी दिशा मिळणार आहे बुद्धिबळातली. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि खूप आभार, तुम्ही तुमचा वेळ काढून इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्या. तुम्हालाही आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा, कमेंट करा. तुम्हाला आमच्या या चॅनलमधून आणखी कोणत्या व्यक्तिमत्वांना भेटायला आवडेल, कोणाशी गप्पा मारायला आवडतील, कोणत्या विषयांवर चर्चा करायला आवडतील, हेही आम्हाला नक्की सांगा. आणि आमच्या देशकाल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.